दरम्यान उद्धव ठाकरेंनी सत्तेत आल्यानंतर धारावीचे अदानी समूहाला दिलेलं टेंडर रद्द करणार तर एमएमआरडीए देखील रद्द करू असं पालिकेचाच पैसा एमएमआरडीएला द्यायचा असेल तर एमएमआरडीएची गरजच काय असं म्हणत ठाकरेंनी सत्तेत आल्यानंतर एमएमआरडीए रद्द करणार असल्याचं विधान केलंय। मुंबई महापालिकेचा विकास आता दिल्लीच्या नीती आयोगाच्या मार्फत केला जाणार आहे। याच्यावरती काल विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला। काय गरज काय? नीती आयोग तुम्हाला इतरत्र तुम्ही वापरा, एमएमआरडीची सुद्धा आता मुंबईत गरज काय? आणि म्हणून मी जे काय म्हणतो जसं धारावीचे टेंडर बद्दल बोलतो तसं आपली सत्ता आल्यानंतर एमएमआरडीए सुद्धा मी रद्द केल्याशिवाय राहणार नाही। याचा मुंबईच्या हद्दीबाहेरचा माझी महापालिका समर्थ आहे आणि माझ्या महापालिकेच्या तिजोरीला म्हणजे माझ्या कष्ट करून कर भरणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला जर तुम्ही नख लावणार असाल तर तुमची नख ही बोटासकट आम्ही उपटून टाकू। एक तर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन। विधानसभेला प्रचारासाठी मोदींनी यावं, उरली सुरली विधानसभेत उतरवणार असा इशारा आज भाजपला उद्धव ठाकरेंनी दिलाय। तर मला आणि आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकण्याचा फडणवीसांचा डाव होता असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केल्याचं पाहायला मिळालंय। त्यावेळेला अर्जुनांनी पाहिलं की अरे माझे सगळे सोयरे माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसतील। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। एका जिद्दीने आपण उतरलं पाहिजे आणि मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय, माझं तर म्हणणं आहे मोदींनी आता या वेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे। बघा तुम्हाला आणखी उरली आहे ना, ती सुद्धा तुमची सगळी काढून तुम्हाला पाठवून देतो। दरम्यान आम्हाला धमकी देऊ नका, महाराष्ट्राची जनता आता तुम्हाला सोडणार नाही असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केलाय। उद्धव ठाकरेंनी दिलेलं आव्हान आम्ही स्वीकारलंय, त्यांनी आता मागे फिरू नये असं आशिष शेलारांनीही म्हटलंय। ही चिथावणी तुम्ही कोणाला देता? कोणाच्या भरोशावर देता? धारावी सारखे हत्याकांड होत आहे आणि त्यामुळं ही जनता तुम्हाला सोडणार नाही आणि भारतीय जनता पार्टी आरेच्या कार्यकर्ते मोदीजींना गाडू ही भाषा बोलणारे तुम्ही प्रत्यक्षरित्या ISI, सिमी आणि PFI यांच्या मागणीला दुजोरा देताय आणि हे चॅलेंज आम्ही स्वीकारलंय। या देशात चॅलेंज आम्ही स्वीकारलेलं आहे। त्यामुळे उद्धवजी तुमचं आव्हान सुद्धा आम्ही स्वीकारलंय, पण आपण दिलेल्या आव्हानातून मागे फिरू नका।